चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. आता थोडासा उशीर होतोय कारण समीकरण 12 चेंडूमध्ये 16चं होतं आणि समीकरण जर पाहिलं तर मागच्या षटकामध्ये सचिन सातपुतेनं केवळ 2 धावा दिल्या. काय जबरदस्त गोलंदाजी केली. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मागच्या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव. कोणती गोष्ट वेळेत झाली पाहिजे. परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास आणि पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस काहीच उपयोगाचा नाही. बॅटची कड घेऊन जातोय परंतु एक धाव घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय गणेश. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय युवा गोलंदाज, तेज तर्रार गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती ऋषी. वाईट बॉल कॉल. वाईट बॉल कॉल. फलंदाज मात्र बाद होऊन परततोय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश. आता खऱ्या अर्थानं समर्पण द्यायला पाहिजे होतं. प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 12 धावांची आवश्यकता. सामना पाहिल्यानंतर हिना चित्रपटाची आठवण येते. मेरे जागने से पहले हाय रे मेरी किस्मत सो जाती है, मैं देर करता नहीं देर हो जाती है. जवळपास आतापर्यंत 6 चेंडू निर्धाव. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. छत्रपती क्रिकेट क्लब पानगाव कॅप्टन लगेच यायचंय. पानगाव टीम कॅप्टन लगेच यायचंय.
चला पानगाव कॅप्टन लगेच यायचंय. आणि दुसऱ्या बाजूला कुरुल कॅप्टन, झुंजार मावळा कुरुल कॅप्टन, आपण लगेच यायचे टॉस साठी. आत्ताच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार समाधान सातपुते.